त्याच्यात. तर त्याकरता प्रेमाने समजवलं. रामदास स्वामीने काय म्हटलं, मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. म्हटला म्हणाला. बंद कसा करतो तू? रोज मनाचे श्लोक म्हणता. कोणाचे श्लोक? मनाचे. आपले श्लोक म्हणतो नाही, मनाचे श्लोक म्हणत बसता. मग तुमच्या ताब्यात येतो काय? येतोच. का बरं नाही येणार? कारण मनावर अंकुश नाही ना. आता संत कबीरांनी महात्मा कबीर काय म्हणतात, मनाला कसं पकडायचं ते सांगतात. कसं? मनाला तुम्ही प्रेमाने पटवाल तर मन ऐकणार नाही. दंडे मारा तर तुम्हाला कुचलून खाईल. केव्हा पडून जायचं काही नेम नाहीये. सागरात न समवणारी वस्तू आहे हा मन आहे. त्याने अमेरिका पाहिला असेल ना, क्षणात अमेरिकेला चाला गेला मन. जहान पहुंचे पवन वहां पर पहुंचे मन. तर या संत कबीराचे वचन आहे, मनाला कसं वटणीवर आणलं म्हणाल. कबीरजी काय म्हणतात, प्यारे सुंदर श्याम चलना जी, 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 प्यारे सुंदर श्याम चलना जी. एका लंगड्या माणसाला लंगड्या म्हटलं तर काय? किसको बोला लंगडा आहे ना बाबा. महाभारत झाला कशामुळे? द्रौपदी हसली. मयसभेमध्ये द्रौपदी हसली. मयसभेची अशी रचनाच होती, जिथं पाणी दिसायचं तिथं जमीन असायची, जिथं जमीन दिसायची तिथं पाणी असायचं, जिथं भिंत दिसे तिथं दार असे, आणि जिथं दार दिसे तिथं भिंत असायची. सगळं उलट. आणि कोणी पोल सांगत नव्हते. असं होते म्हणून मैसभेत जे जायचं ठोकर खाऊन यायचं, फजिती होऊन यायचं. पण ते काय म्हणायचं, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. प्रत्येकाची फजिती झाली पाहिजे असा उद्देश होता. बघा एकदाचा प्रसंग आहे. खेड्यातलं गाव, खेड्यामध्ये राहणारे पोरं दुसऱ्या गावी शिकायला जायचं. हा गाव नदीकाठचा होता. शांत राहा, बोलू नका. घरी बोलण्याची पद्धत ते बंद तरी करा. सत्संगाचा लाभ घ्या. आणि छोटे बालक बसवा त्यांना, शांत करा बेटा. सत्संग नेहमी मिळत नाही, फुकट मिळते म्हणजे किंमत नाही करतात माणसाला. नाही का? किती दूर दूर जावं लागते माणसाला. किती दूरून इथं लोक आले तुम्हाला कल्पना नाहीये. अकोला जिल्ह्यातून आले आहेत, चंद्रपूर जिल्ह्याचे आले आहेत, वर्धा जिल्ह्याचे लोक इथं आलेले आहेत, नागपूर जिल्ह्याचे पण आले आहेत. विचारता सोय नाहीये काय? तुम्ही विचार करा, लाभ घ्या सत्संगाचा. आणि म्हणून बस काय काय सांगितलं त्यांनी? जळगाव खानदेशवरून सत्संगाचा लाभ घेण्याकरता आले. खानदेशवरून मी आले म्हणता. बा धन्य महिमा तुमची. हा किती दूरून आले बाबा. काय? आणि बिन सत्संग विवेकन होई, राम कृपा बिन सुलभन होई. सत्संगाचा अलभ्य लाभ घडत आहे, घडवून घ्या. मला 25 तारखेला नाशिकला जायचंय. कुठे जायचंय? नाशिक इथं 25-26 कार्यक्रम आहे नाशिकला. 6 जिल्हे ओलांडून आलो आहे मी इकडे. छोटपणापासून या मार्गात लागलो आहे मी. तुमच्या कृपेमुळे सगळं घडत आहे. हे संतभूमी आहे. लक्ष द्या. 5-7 पोरं शाळेत जायचे. त्यात एक उन्हाळ मुलगा होता. त्याने जे म्हटलं ते ऐकायचं लागे, नाही तर पिटाई द्यायच्या मुलांना. एक दिवस म्हणे, आज शाळेत जायचं नाही रे, शिदोरा घ्या, डबे घ्या, चला गणपती मंदिरात जाऊ, आज लपून राहू. सायंकाळच्या वेळेला बरोबर घरी जायचं. आई वडील समजते शाळेतून आलेलं आहे. बरं, नाही ऐकलं पिटाई द्यायचं. घरी सांगितलं आणखी शिक्षा द्यायची. अशा अवस्थेमध्ये सगळे पोरं जातात. गणपतीचे तुम्हाला हुलिया माहिती नाही कसे गणपती असतात. गणपती भगवान कसे असतात? लंबोदर, वक्रतुंड, लंबोदर, मोठा उदर. तो उन्हाळपणाचा मनात आला, किती माल खाल्ला रे म्हणे गणपती ना, केवढी मोठी ढेरी झाली याची. टाकू का रे पोटात बोट आणि फोडू का पोट म्हणे गणपतीच्या. उन्हाळपणातून होताच. पहा बा म्हणे, आपण सांगत देवाचा पोट फोडतो का रे म्हणे. तू फोडतोच आहे म्हणजे मारलं, बोट टाकलं त्याच्यात. जसं बोट टाकलं तसं ओरडला, अरे बापरे म्हणून. अरे बापरे म्हणून ओरडला तो. पटकन विचार केला का याचा स्वाद मीच घ्यावा का.
याचा स्वाद मीच घ्यावं का इतरांनी घेऊ नये का? बोट बाहेर काढलं, अरे खूप मजा येते म्हणे, खूप थंडगार, खूप मजा येते, खूप थंडगार वाटते म्हणे. दुसरा म्हणे गळ्या मीठ टाकून पाहू का? याद राख, सांगायचं नाही, अनुभव घे पण सांगू नको. दुसरा टाकतो पण टाकलं, अरे बापरे म्हणतो खूप थंड आहे. भीती याची मारण्याची, खूप थंड, खूप मजा येते. दुसरा म्हणतो गळ्या मीठ टाकू काय? ओरडायचं नाही म्हणे, टाक, मजा घे म्हणे. टाकलं, अरे बापरे म्हणतो तू. असे प्रत्येक अरे बाप म्हणायचं आणि मजा येते म्हणायचा. शेवटल्या बोट, अरे बाप विंचू चावला. काय चावला? विंचू चावला. अशी स्थिती जीवनाची होते. काय अनुभव घेतल्याशिवाय गोष्टी करत. माझा विषय कुठे होता? काय बोलणार तुम्ही? हा दृष्टांत का सांगितलं सांगा, आठवतं तुम्हाला? हा, महाभारत. धन्यवाद. महाभारताची गोष्ट आहे. महाभारत असा प्रसंग होता, प्रत्येकाची फजिती झालीच पाहिजे, प्रत्येकाची फजिती झालीच पाहिजे, प्रत्येकाचं लक्ष होतं. दुर्योधन राजाला माहित होते माई सभा आहे कुछ, माई सभा जिथं माया आहे माई दानवाने केली आहे, देखील जाकर. कोणीच सांगत नाही दुर्योधनाला अशी अशी फजिती होती म्हणून. दुर्योधन चालला, आत प्रवास केला तर कोण येणार? दुर्योधन म्हणजे धीर असतो. द्रौपदीचा कोण असतो? धीर. पांडवाचा जन्म अगोदर झाले असतो तर ते पाहतात द्रौपदी वगैरे पाहू म्हणे मजा. आज दुर्योधन राजाची काय मजा येते म्हणून सगळे चालले. त्याला जमीन होती, पाणी दिसला, धोतरवरती उचललं गुडघ्याच्या आणि चालला टप 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 टप. पाहत आहे पुन्हा जमीन दिसली, ते पाणी होता, चाललं सरळ धोतर सोडून खाली. एकदम बोला चिम झाला, पाय घसर दणकर पडला खाली. हसली वरतून द्रौपदी, हसली. पुन्हा समोर झाला, दार दिसला, दार भिंत होती. जसा डोका हात दिला बरं टिंग उडाले मोठ्या आणि जोर जोराने हसली, गदगद हसली ती. पाहिलं, अरे बापरे भाभी, हा अंधे की अंधे होते. काय म्हणते ती? अंधे की अंधे आहे. 8 शब्द बोलली, पडला गोष्टीमध्ये 8. एवढा मोठा महाभारत. देख लोंगा बोले. त्या आंधळ्याचा पोरगा नव्हता का तो? आंधळ्याचा पोरगा नव्हता का तो? त्या बाप आंधळा नव्हता का? पण म्हटलं तरी गोष्ट पोचली. लंगड्याला लंगडा म्हणता येत नाही, आंधळ्याला आंधळा म्हणता नाही. आंधळ्याला सुरदास म्हटला. क्या बात आहे भैया म्हणतो. तसा मन हा आपला. मन कसं आहे? कोळशापेक्षाही काळा आहे, काजळीपेक्षाही काळा आहे. कालाचं स्वरूप सांगितलंय ना, यमाचं स्वरूप जसा काळा डग असतो तसा काळा मन आहे. हा कालाचं स्वरूप मानलं गेलंय मन. तर मनाचा रूप आहे काळा. कबीरजी काय म्हणतात? काय म्हणतात? प्यारे म्हणजे जीवश्य कंठस्य माणसाला पण प्यारे, परमप्रिय आणि सुंदर श्याम. काळा नाही म्हणतो, श्याम म्हणजे काळाच होते आणि सुंदर आहे म्हणते आणखी. चमक. कृष्ण आपला कसा आहे? भोला कृष्ण कसा आहे? भगवान पांडुरंग कसा आहे? पांडुरंग म्हणजे काळा रंग. पण काळ्या रंगाच्या भक्ता म्हटलं तर आपल्याला गोष्ट लागून जाईल नाही का? पांडुरंगाचा म्हटलं आपण खुश, हा पांडुरंगाचा भक्त आम्ही. भाषा सुधारित बोला, गोड बोला, सुद्धा बडा आनंद वाटते. तर कबीरजी काय म्हणतात? प्यारे, सुंदर, श्याम. मन वितळतो, तयार होतो. काय मना आत उतरतो काय? तो चलो हमारे साथ. कहाँ चलो? नव दरवाजे 10वीं खिड़की, नव दरवाजे 10वीं खिड़की, नव दरवाजे 10वीं खिड़की, नव दरवाजे 10वीं खिड़की. खिड़की ऊपर खड़ी एक लड़की, खिड़की ऊपर खड़ी एक लड़की, के दर्शन करना जी, उनके दर्शन करना जी, प्यारे सुंदर श्याम चलना 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 जी, सुंदर श्याम चलना जी, प्यारे सुंदर श्याम चलना जी, प्यारे सुंदर श्याम चलना कबीरजी म्हणतात. काय म्हणतात? काय कबीर रामानंद
रहस्य आहे. आपण हे करतो भौतिक दृष्ट्या आहे. अंतर जगताची वाटचाल चालली ज्ञानेश्वर महाराज म्हणून पराकोटीचे पुरुष झाले. आणि ते काय सांगितलंय, सगळं आपण हकदार आहोत, सगळाच येते आहे अधिकार तराव्या पार भाऊ सिंधू. आता छोट्या खुबीच्या गोष्टी सांगतो तुम्हाला, लक्षात आणाय का मी जे सांगत आहो लक्षात आणा. बघा शरीर आपला आज आहे ना उद्या नाही, काही म्हणता येते का? आज आहे उद्याची गॅरंटी देता येते का? खात्रीने कुणी म्हणतं उद्या मी टिकेन, नाही म्हणता येत. कारण की पाव पलट की खबर नाही का हे कल की बात. तर या विषयावर सांगितलं आहे की देहाला मृत्यू येणारे निश्चित आहे. केव्हा येणाऱ्याची जाणीव आपल्याला पाहिजे. आणि म्हणून संतांनी खुब्या शोधून काढलेल्या आहेत, किम्या शोधून काढल्या, निचोड काढली आहे. तर ती निचोड तुम्हाला मी थोडक्यात माहिती देत आहो. बघा आपला हात जो आहे हा मस्तकावर असं ठेवा आणि मनगटावर लक्ष करा. अशी दृष्टी मनगटावर जमवा तुम्ही. पहा एक सारखी दृष्टी जमवल्यानंतर करांगी सारखा बारीक दिसेल. कसं करांगडी सारखा हा तुमचा मनगट दिसेल. दिसते का नाही ते बघा बरं तुम्ही. मस्तकावर हात देऊन बघा करांगडी सारखा बारीक दिसतो की नाही बघा बरं तुम्ही. सगळ्याला विनंती आहे पहा. मृत्यूकाल जाणण्याची क्रिया समजवत आहे तुम्हाला, लक्षात आणा तुम्ही. संधी आहे ना, गमावता कशाला. 1 मिनिट नाही लागत जाणून घेण्याकरता, 1 मिनिटाची अवधी नाही लागत. बघा आपणही पहा माझा बाप हो, माहीत आहे झालं म्हणून काय झालं का, आज जेवलं म्हणून उद्या जेवत नाही का मनुष्य. बघा काय दिसत आहे, ठोकळ दिसते की बारीक, जोराने म्हणा बारीक दिसते. आणि जर ह्या मनगटापेक्षा असं ठोकळ दिसला तर 6 महिन्यात सुट्टी तुमच्या शरीराची समजून घ्या. लिहून टाका पाहून, 6 महिन्यामध्ये सुट्टी होऊन जाईल. आलं लक्षात का? काही विद्या वगैरे जादू टोना आहे का याच्यात? काही नाहीये. सहज जाणून घेण्याची कला आहे, संतांचे पुरावे आहेत. हे करण्याद्वारे असे बंद करा जोरानी. आणि कानातून सुसू सुसू आवाज येतो की नाही बघा तुम्ही. बघा सडाया बहिणी बहा, ऐका मा संधी आहे समजून घ्या. पुन्हा पुन्हा मिळते का? बिना पैशाने मिळते, आपण किंमत नाही देत. हे गुरुकडून शिका लागते. देखो कान दबा कर देखो, मराठी समझी हिंदी में लो. कान दबा कर देखो आवाज आता है कि नहीं आता हो तो हाँ बोलो, नहीं तो ना बोलो. आता है क्या? सुनाई आता है? अगर नहीं सुनाई है तो 9 दिन में छुट्टी. नहीं सुनाई है ना, बार बार करो. और नहीं सुना है तो 9 दिन में छुट्टी होगी, समझ लेना. गला पकड़ कर रो लो बच्चों से. पति हो तो पति गला पकड़ के रो लो, पति हो तो एक में मिल जाओ, बोले हमारी छुट्टी हो रही. गलत बात नहीं है, संतों का पुरावा है. आंखें ऐसी बंद, ये भोए अपनी भोए है ना, ये भोए पर ख्याल, ये अपने भोए को देखो, नीचे ऊपर करो, ऐसे नीचे ऊपर करो. भोए दिखते की नहीं देखो, भोये तुम्हाला दिखते की नाही देखो. भुवया जे आपल्याला दिसतात की नाही पहा. खाली करा वरती करा, खाली करा, दिसतात की नाही केस? दिसतात काय? नाही दिसलं तर 7च दिवसात सुट्टी होऊन जाईल. किती दिवसात? मग 7 मोजूला टोटल लिहून ठेवा. डोळे बंद करा, डोळ्यावर असा हात बोट फिरवा. चमक उठते, चमक उठते की नाही ते पहा. बघा टोपीवाले बाबा पहा ना, आपण काम करून भगवण्याकरता टोपी रखली भगवी. हा दिसते की नाही बघा माय बाबा, बघा चमक उठते की नाही उठत? उठते ना. जर नाही उठली तर 5च दिवसात सुट्टी होईल. किती दिवसात? बापरे. असं म्हणू नका, कारण की एक दिवस सगळ्याला जायचं आहे. आता असं करा तुम्ही, नाकाच्या शेंडाला असं बोट लावा. शेंडा दिसते की नाही पहा. नाकाचा शेंडा तुम्हाला दिसते की नाही पहा बरं. सगळे पहा, कृपया पहा. शेंडा दिसते की नाही दिसत त्याने हात वरती करा. ज्याचा शेंडा नाकाचा दिसत नाही हात वरती करा. दिसते का? मग जोराने म्हणा. हा अच्छा. जर नाही दिसला तर 3च दिवसात सुट्टी होऊन जाईल. किती दिवसात? 3च दिवसात. आता जीवा बाहेर काढा आणि बोट लावा जीवेला. शेंडा दिसते की नाही पहा. मला जीवा दाखवू नका, आपणच पहा. दिसते का दिवसा शेंडा दिसते की नाही? जोराने म्हणा. कोणाला नाही दिसत हात वरती करा. तुमको नाही दिखताय की नाही? काय म्हणतात? अच्छा ऐकण्यात फरक पडला. हा ज्याला जीवेचा शेंडा दिसला नाही तर त्याच दिवशी सुट्टी होईल. सद्गुरुनाथ आणि म्हणून हा दुष्ट मन कसं आहे, प्रेमी बी आहे ना दुष्ट बी आहे. याने तुमच्यावर खूप अपराध केले आहे, खूप त्रास दिला आहे. या मनाला पायाने तुडवा. आणि काय मनाचा तुडवत चला. ध्यानदेवाच्या सद्गुरूचं चिंतन करायचं. हा ज्याला उभं होत आहे ते उभं व्हा, ज्याला होता येत नाही होऊ नका. टाळ्याच वाजवा. आणि काय म्हणायचं? नाच रे मना सद्गुरु नामाचा, नाच रे मना, नाच रे मना सद्गुरु नामाचा.
आनंदाचा सोहळा झाला. किती आनंद आहे, आनंदाचा वार पार नाही. बरेचसे पात्याचं शालन होऊन जात. स्वर्णामध्ये देवाच्या चरणी लीन झाल्यामध्ये नामस्मरणामध्ये खरोखर पातकाचं शालन होण्याची शक्ती आहे. हे संतांचे पुरावे आहेत, दुमत नाही याच्यामध्ये. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं? आपण मृत्यूकाल जाणून घेतलं. हक्काची वस्तू आपल्याला लाभली आहे. आपल्या हक्काची वस्तू लाभलेली आहे. काय ओळखायचं आहे? संतांनी सांगितलं शेवटला चान्स आहे आपला हा शरीर. मनुष्य देह हा काय शेवटला चान्स आहे. आणि काय ओळखायचं सांगितलंय? शेवटली पाडी मानवाचा जन्म. वटली पाडी मानवाचा जन्म. शेवटली पाडी मानवाचा जन्म. वटली पाडी मानवाचा जन्म. चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. ओ चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. याच देही ओळखी करा आत्माराम करा. आत्माराम याच देही ओळखी करा आत्माराम करा. आत्माराम संसार सुगम सोडून ये. संसार सुगम सोडून ये. संसार सुगम सोडून ये. संसार सुगम सोडून ये. संसारी असोनी असोनी नसावे. असोनी नसावे. संसारी असोनी असोनी नसावे. असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. 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 भजन भजन करावे वेळोवेळा सांगितलं. भजन शब्दाचा शब्दशः अर्थ राग रागिनी ताल तंबोरा नाहीये. गंधर्व विद्या नाहीये. नाचे कुदे तोडे तान दुनिया करती उसका मान. आलं लक्षात का? नाचे कुदे तोडे तान दुनिया करती उसका मान. भजन शब्दाचा अर्थ तो नाही आहे. संतांनी काय म्हटलंय? भजन बिना कैसी तरियवरी अनाडी दुनिया. भजन बिना कैसी तरियवरी अनाडी दुनिया. भजन शब्दाचा शब्दशः अर्थ हा वेगळाच आहे.
आपल्या कानापर्यंत पोहोचलं नाही, आपल्यापर्यंत मी पोहोचण्याचे प्रयत्न करीत आहोत. कितपर्यंत आपण स्वीकारलं ईश्वराला माहीत. काय सांगितलंय कबीरजीने म्हटलंय, काय कबीरजीने म्हटलंय माहित आहे का तुम्हाला? नाही माहित. राम नाम सुखदायी भजन कर भाई या जीवन दो दिन का, ये जीवन दो दिन का. राम नाम सुखदायी भजन कर भाई ये जीवन दो दिन का, ये जीवन दो दिन का. राम नाम सुखदायी भजन कर भाई ये जीवन दो दिन का, ये जीवन दो दिन का. राम नाम सुखदायी भजन कर भाई ये जीवन दो दिन का, ये जीवन दो दिन का. काय सांगितलंय? रामाचं नाव कसं आहे? सुख देणार आहे, आनंद देणार आहे, शांती देणार आहे. कुठंच कमी नाही त्या नामामध्ये. परंतु शरीर नश्वर कसं आहे, जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. म्हणून संतांनी समजून सांगितलं, येणार तन माटी काढेला, येणार तन माटी काढेला, येणार तन माटी काढेला, येणार तन माटी काढेला. दूध पडत गल जाई भजन कर भाई ये जीवन दो दिन का, ये जीवन दो दिन का. राम नाम सुखदायी भजन कर भाई ये जीवन दो दिन का, ये जीवन शरीर कसं आहे? नश्वर शरीर आहे. यवतमाळला एक ऑडिटर होते, ऑडिट करायला गेले, रात्री यायला उशीर झाला, 8-9च्या सुमारास आले. भूक लागली का म्हणे, पतीने जेव घातला, झोपले. सकाळ झाली तरी उठले नाही, थकून आले म्हणून उठवलं नाही. 8 वाजले, माय उठाव म्हणे, उठाव तर उठाव नाही. सटक सीताराम डॉक्टरला बोलत बोल नींद में ही चले गए, नींद में ही गए. हे जीवन 2 दिन काय सांगता येते का? कसं जाईल काही म्हणता येत नाही. ठेच लागल्याने मनुष्य सापवून जातो, पाण्यात बुडून मरतो, जडून मरतो, अनेक प्रकाराने निमित्त लागत असते. पण माणसाला शरीर सुटण्याकरता काहीच वेळ लागत नाही. माणसाचं झाला, आपला प्रत्यक्षात झाला. पण आता संसाराबद्दल सांगितलं, ये संसार कागज की नैया, पुढ जाई भजन कर भाई ये जीवन दो दिन का, ये जीवन दो दिन का. खिल्लारी नाव ऐकलं ना तुम्ही? खिल्लारी मध्ये पहाटेची वेळ होती,
तरणे लोक साखर झोपेमध्ये होते, म्हातारे लोक परसगड गेले होते. झाला भूकंप, झाला की नाही? खिल्लारीचा प्रसंग माहित आहे की विसरले? भूजचा प्रसंग विसरला का तुम्ही? कितीतरी लोक साफ होऊन गेले. संसार कसा आहे, केव्हा काय वेळेचा काही नेम नाहीये. महापूर येतात, ज्वालामुखीचा स्फोट झाला, किती घटना होतात. म्हणून नश्वर संसार आहे. मग हे आपल्याला कळून चुकलं आहे. देह नश्वर आहे, संसारी नाशवान आहे. केव्हा काय वेळेचा काही नियम नाही. कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातात आहे. बचावाला काय मार्ग आहे? आपण तर कितीतरी अनुचित कर्म केलो, अयोग्य अमंगल कर्म केलं. आता आमची सुटका कशी होईल? माणसाला पश्चाताप कर्माचा होतो आहे. त्यावेळेला आधार काय मिळणार? स्तंभ सांगितला आधार. काय आधार आहे? गणिका गीध अजामिल कर गए, गणिका गीध अजामिल कर गए, गणिका गीध अजामिल कर गए, गणिका गीध अजामिल कर गए. सजन कसाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का, ये जीवन दो दिन का. कर्म करणारा, सडलेला मांस, मेलेला प्राण्याचा सडलेला मांस खाणारा गृद्ध पक्षी याच्या तरण झाला. सजन कसाचा हित झाला. गणिका महानंदा नावाची वेश्या, तीही तरुण गेली. आमच्याकडून असे दूषित कर्म झालेले नाही आहेत. प्रत्येक विचार करा, त्यांचाही दोषित आमचा होऊ शकत नाही, पण कशाने होणार याचा विचार करायचा नाही. कशाने हित होणार? तर संतजी सांगतात कशाने होणार आहे. राम नाम के दो अक्षर में, 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 सब कुछ शांति समाई, भजन कर भाई, ये जीवन दो दिन का, ये जीवन दो दिन का. आपल्या शरीरामध्ये दोन्ही नेत्राच्या मध्ये चेतना आहे. जागृत अवस्थेमध्ये दोन्ही नेत्रामध्ये चेतनाचा अधिष्ठान असतो. दोन्ही नेत्राच्या मध्ये चेतनेचं अधिष्ठान आहे आणि तिचा खिचाव सुरू होतो. नामामध्ये शक्ती आहे, पॉवर्स आहे. चेतनाचा कसा खिचाव करायचा, ही जी क्रिया तळपायापासून ज्या मनुष्य ज्या वेळेला मरतो तो असे डोळे वरती चढलेले असतात आणि त्यावेळी लोक म्हणतात नाही डोळ्यातून प्राण गेलाय. असं होत नाही. चेतना तळपायापासून ओढली जाते. पहिल्या शरीरातली ओढ शक्ती लोप पावते, रक्त शोषण होऊन जातोय, जाणीव संपून जाते. चेतनेचा खिशा होते. संतजी काय करतात, जागृत अवस्थेत जिवंत बरीचशी क्रिया सांगतात की चेतनेचा कसा खिचाव करायचा. आणि त्याचंच नाव आहे भजन. त्याचं नाव काय? भजन. आणि भजन बिना कैसी तरी नाडी दुनिया, तर तारेकरचं भजन कसं करायचं आहे हे संत शिकवतात.
ही ज्याला किमी आहे तो माईचा लाल आहे, धन्यताचं जीवन आहे. नसेल तर संतांकडून शिकून घ्या माय बापू, संधी अवसर बार बार नाही आहे. आणि कबीरजी सांगतात काय म्हणतात, साधू साधू शब्दाचा जटादाढी वाढवलेल्या व्यक्तीने, भव्य वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीने, साधू म्हणजे सहाला धुणाऱ्या माणसा. सहाला धुणाऱ्या माणसा काय कर, कहे कबीरा सुन भाई साधू, 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 पंत समय पछताई भजन कर भाई, यह जीवन दो दिन का, ये जीवन दो दिन का. विस्मृती झाली आहे, आपण विसरून बसलो, त्याला आपल्याला पुन्हा जाणीवपूर्वक अंमलात आणायचं आहे. कारण की हा देह असा आहे, ज्या वेळेला मालिकाच्या दरबारातून आपण खाली, मालिकाचे अंश आहे चेतन जीव ब्रह्म विनाशी, चेतन जीव ब्रह्म विनाशी, अविनाश तत्वाचेच आपण आहोत, देह नाही, देहाचे द्रष्टे आहोत. जाणून घ्यायचा जर आपल्याला असेल तर काय करावं, याबद्दल संतांनी सांगितलं. काय सांगितलंय, जगाची सृष्टीची माया काय आहे, रचना काय आहे, पाहायची इच्छा ज्या वेळेला जीवाला झाली, प्रभूला विनंती केली, देवा मला दाखव. चष्मा लावल्याशिवाय तुम्ही दुनिया पाहू शकाल का? दूरचं जर बघायचं असेल दुर्बीन लावा लागेल की नाही, दुर्बिणीच्या माध्यमाने पाहू शकता. तर याला माहित होतं की मला परमपिता परमेश्वर देहनगरीत टाकेल म्हणून, त्याच्या माध्यमाने सगळं अनुभवता येईल. आता जर तुम्हाला स्वाद घ्यायचा आहे, आंबट आहे, कसू आहे, आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे, तिखट आहे, कासा आहे, चाकाचा जीव पाहिजे की नाही, जीवाविनाच कसं तुम्हाला चाकता येईल, हे अनुभव घ्यायचा आहे. तर अनुभव घेण्याकरता मला माहित का देह नगरीत टाकेल, या देहात आपल्याला होतेल म्हणून देव प्रथम चूक सांगितलं, बेटा ठीक आहे लायसन्स देता आहो मी, जी जी वस्तू तुला देत आहो त्याला विसरू नको, तू पुन्हा परत येऊ शकशील. परंतु देह नगरीत आला आईच्या उदरात. संतांनी त्याविषयी काय सांगितलंय, वर्णन काय चांगल्या प्रकारे मांडलंय, समजून दिलाय सगळ्याला की ध्यानी मनी अंतकरी उतरलं पाहिजे म्हणून. काय सांगितलंय, देह गावाच्या बाजारी गेला रे, हरिनामाचा सौदा विसरला, ओ हरिनामाचा सौदा विसरला, ओ देह प्रत्येकाला किती महिने, किती महिने, 9. त्यावेळेला आपण काय केलं, अनुष्ठान केलंय, त्यावेळेला प्रभूचं अनुष्ठान केलंय. 9 महिने केला अनुष्ठान, 9 महिने केला अनुष्ठान, 9 महिने केला अनुष्ठान, 9 महिने केला अनुष्ठान,
आईच्या उदरात असताना नवद्वार बंद होते. नेत्रद्वार, कर्णद्वार, नासिकाद्वार, मलविसर्जनद्वार, मूत्रविसर्जनद्वार सगळे द्वार बंद होते. नाभीच्या माध्यमाने, नाळाच्या माध्यमाने सगळा रस पुरवला जात होता. त्या अवस्थेमध्ये हा तालुस्थान मोकळा होता. बघा आजच्या जन्मला लेकराचा तालुस्थान इतका पातळ असतो, पडदा लावलेला, धक्का मारा की पोट घुसून जायला. बाहेर येता तोच द्वार बंद होतो, दमकोंडी होऊन जाते, पटकन श्वास मोकळा होतो, विसर पडते. मी काय घेऊन आलो, काय घेऊन आलो, काय म्हणतो, काय मी सोहम सोहम कोहम म्हणतो. विसर पडला. विसर पडल्यानंतर मग आई काय करते, मुक्का काय का बैरा आहे का गुंगा आहे का, टाळ्या वाजवते, दपडी पिटतात किंवा ताटेच वाजवतात, काही करतात, गोंधळ एकदम गोंधळून जातो. भ्रमनिर्माण होतं, काहीच करू शकत नाही. आणि नंतर आई मायेचे पूट आपल्यावर देणं सुरू करते. मायेचे पूट देणं सुरू करते, जगणं सुरू. आपण विसरतो त्या गोष्टी. लहान अवस्थेमध्ये मित्राबरोबर खेळण्या कुदण्यामध्ये आपला सगळं किती कठीण गोष्ट असते, किती त्रास होतो लहानपणामध्ये. कशी कशी माया वाढत जाते. बाळपणी खेळ खेळीला, बाळपणी खेळ खेळीला, बाळपणी खेळ खेळीला, बाळपणी खेळ खेळीला, तरुणपणी विषय भोगीला, तरुणपणी विषय भोगीला, तरुणपणी विषय भोगीला,
विचार करायचा आहे. कशाचा विचार करायचा आहे? कारण की सगळ्या बंधनात आलो. बंधनापासून जोपर्यंत मुक्त होणार आहे, बैलाला खुंटाला बांधून ठेवला, बांधलेला आहे, आणि त्याला न सोडता बंडीला जुंपलं, गाड्याला जुंपलं तर चालेल का? समोर चालेल का? पहिले बंधनातून मुक्त विचाराच्या माध्यमाने केले जाते. सत्संगातून, बिन सत्संग विवेकन होई. सत्संगातून बुद्धी आपली शुद्ध होते, मलिन बुद्धी शुद्ध होईल. आणि म्हणून सांगितलंय शुद्ध बुद्धी कशी होईल? सत्संगातूनच होणार. तर शुद्ध बुद्धी झाल्यानंतरच सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. आपली बुद्धी आता शुद्ध झालेली आहे. मंदिरात जातो, पटकन घंटी वाजवतो आपण, नाना प्रकारचे विचार घेऊन येतो. घंटी वाजवल्या बरोबर ध्वनीकडे लक्ष जातो आणि आपली बुद्धी शुद्ध होऊ जाते. लक्ष दुसरे विचार येत नाही, विचार एक देवाचेच येतात. त्याप्रमाणे जब चित्त पुनीत बनेगा तर प्रभू शरण में होगा. शुद्ध बुद्धी झाली. आता आपल्याला काय करायचं ते विचार करायचा. काय करायचं आहे? सगळ्यांनी नाम 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 नामच म्हटलंय. पहिल्या वर्गात आपण शिकायला गेलो, शिक्षकांनी काय शिकवलं? स्वर व्यंजनाची दीक्षा दिली. काय दिली? गुरुजींनी स्वर आणि व्यंजन शिकवले आपल्याला. शिकवलं की नाही? पहिल्या वर्गात काय शिकवलं? स्वर व्यंजन. 52 मातृका शिकवल्या. किती मातृका? 52. 36 आणि 16 मिळून 52 झाले. 52 मातृकाचं ज्ञान दिलं सद्गुरु. लहानपणापासून शिकलोय पण लक्षात येत नाहीये. काय म्हणतो आपण? अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम हा. आई आहे सोबत. अ आ इ ई आई आली. अ आ इ ऊ ए ऐ ओ औ अम हा. कक्का किक्की कुक्कू के कै को कऊ कम कहा. कुठे कमी आहे का तुम्हाला? कुठे आहे का? पण कम कहा विचारते. बब्बा बिब्बी बुब्बू बेबाई बोबहू बम बहा. अरे तू फुकट वाहून टाकून राहिले म्हणून कम कहा. म्हणून सांगितलं संतांनी रर्रा रिरी रुरु रे रई रो रहू रम रहा. रम रहा. कुठं? दद्दा दिद्दी दुद्दू दे दई दो दऊ दम दहा. तुम्हाला जर तृप्त व्हायचा जोपर्यंत दम आहे तोपर्यंत तुम्ही तृप्त होऊ शकता, अन्यथा होणं कठीण आहे. आणि त्या बीजाची जाणीव पाहिजे. आधी बीज एकले. काय म्हटलंय? आधी बीज. बीज आहे. ओंकार हा बीज मानला गेलेला आहे. तर आधी बीज एकले. तर हे प्रत्येक 52 मातृकेला जर बीज लागलं तर शक्ती आली. तेल आहे, बाती आहे, दिवा आहे, पण ज्योत प्रज्वलित नाही केलं तर प्रकाश मिळेल का तुम्हाला? मिळणार की नाही सांगा? उत्तर काय मिळेल का? नाही मिळणार. मग ज्योत प्रज्वलित करायचं आहे. तर प्रत्येकाला बीज लावायचं आहे. बीज लावा तर अचा अम, बचा बम, रचा रम, दचा दम, मचा मम. लागला बीज त्याला. ओम लागला त्याला. ओम लागला, शक्ती व्हायब्रेशन करते सुरू. आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्राच्या ठिकाणी 4 बीज आहेत. 4 अक्षर आहेत. बीजात रूपांतर केलं, शक्ती निर्माण झाली. स्वादिष्ठान चक्राच्या ठिकाणी 6 शब्द आहेत. बीजात रूपांतर करा. नाभीच्या ठिकाणी 10 आहेत. नाभीच्या ठिकाणी 10. हृदयाच्या ठिकाणी 12 आहेत. कंठाच्या ठिकाणी 14 आहेत. आणि ह्या आज्ञा चक्र दोन्ही भुजाच्या मध्ये 2 बीज आहेत. सहस्त्रार चक्रामध्ये 2. असे 52 सद्गुरु लखवतात, पटवून देतात. परंतु काय सांगतात शिकवताना? शाळेमध्ये सर सांगतात, बोर्डा लिहून देतात. अ लिहून दाखवला. ली रे पोरा, लिहितो. समजलं का? समजत नाही. अरे पाहत बसतो. पहिल्या वर्गाचा विद्यार्थी काय करणार? पाहत बसतोय, समजत नाही त्याला. गुरुजी म्हणतात हा समजणार नाही. शब्दाचं ज्ञान देता मी, आज समजत नाही. आता याला वस्तूचं ज्ञान द्यावं लागेल. म्हणून वस्तूचं ज्ञान देतो. वस्तूचं ज्ञान कसं? अ लिहिला. हा अडकीत आहे का तुमच्या इथं? आहे जी. कशा काय करतात? सुपारी माझे बाबा फोडून खातात. हा अडकीत त्याचा अ. आंबा कधी खाल्ला का? खाल्ला गुरुजी. आंब्याचा आ. कढई तुमच्या इथे आहे? हा माझी आई भजे करत असते. हा कढईचा क. अडकिताचा अशी काही संबंध नाही आहे. कढईचा कशी संबंध नाही आहे. आंब्याचा आशी संबंध नाही आहे. परंतु समजून देण्याकरता वस्तूचा आधार देऊन गुरु समजवत आहे. लक्षात का? शब्दाचा, वस्तूचा आधार देऊन शब्दाचा ज्ञान देतात. पहिल्या वर्गात मग अडकिता बाणाचा न पतंग पासत रटे पाय करतो. तुम्ही सगळ्यांनी केले आहे. आणि मग तोंड पाय झालं. मग बेटा आता तुला दुसऱ्या वर्गात जायचं आहे का? जायचं आहे जी. मग अडकिता म्हणणं बंद कर. का? अडकिता म्हणणं बंद कर, अच म्हण. आंबा म्हणणं बंद कर, आच म्हण. काय? कढई म्हणणं बंद कर, कच म्हण. तर दुसरीच असेल तर पहिली तर त्रास. समजलं?
शिकवण अशी दिली की नाही का? दुसरी काही नवीन पद्धती काय उमेरखेडला? त्या जुनी पद्धत आहे, उत्तर द्या. जुनीच आहे ना. त्याचप्रमाणे संत महात्म्याने सांगितलंय, थोर संताचा महिमा आला भौतिकाच्या कामा. तुळशीची पूजा कर, वडाची पूजा कर, काय बेलाची पूजा कर, आवळ्या झाडाची पूजा कर, कडुनिंबाची पूजा कर. हे सांगितलं काय? सर्व घटी व्यापक माझी सद्गुरु माव शक्ती आहे सर्वात. झालं समजू लागला. तेच ते बेटा करून आता तुझ्यातही आहे, हा तुझ्यात आहे म्हणून सांगितलंय. संतांचे बोल कसे हळूहळू पटत मी इकडे आणून ठेवलं. लक्षात का? लेकराला बोलता येत नाही, टक्का टक्का मक्का मक्का बाबा बाबा असं करत बसतो की नाही. आईला बळा माझा मुलगा मुक्का नाही बोलत आहे म्हणते. पण 12 वर्षात जरा टक्का टक्का बाबा बाबा 2 चापटी मारते आई मूर्खा. सगळ्या लेकरं छान बोलतात, तू थप्पा थप्पा करत बसताय. चांगलं बोल नाही का? तर त्याप्रमाणे आपण तेच करत बसतो. आपली प्रगती होईल का? सोडायचं नाही, समजायचं आहे. आंबा सोडला काय? पकडला नव्हतं ना आंब्याला पकडला होतं. सोडायचा का? नाही सोडलं. आंबा पकडायचा सोडायचं समजून घ्यायचं आहे. हा वस्तू नाही पकडायची आणि फक्त शब्द पकडायचे. आणि म्हणून सांगितलं, शब्द समाल कर बोलिये, शब्द को हात न पाव, एक शब्द करे औषधी, एक शब्द करे घाव. तर ही जी तालीम आपल्याला दिली आहे शब्द ज्ञानाची, ज्या शब्दामध्ये केवढी महत्ता आहे. बारूद लावला दगड फोडण्याकरता, शब्द धमाका झाला तर काय कितीतरी उंचावर दगड उठून फुटला जातो, फुटतो की नाही? आणि आवाज नाही झाला तर खाली बार गाय म्हणतो. तर म्हणून हे शब्द सद्गुरू सांगितलं, शब्दाची महत्ता. सर्व खलविदम ब्रह्म, शब्द ब्रह्म ही म्हटलं आहे. म्हणून नामाच्या आधाराने शब्दाच्या रचनेने त्याला बीज लावल्यानंतर शब्द पुलकित होतात, कार्यान्वित होतात. आणि म्हणून काय केलं संतांनी? त्याला जागृत केलंय. आपण जागवू शकत नाही, जागृतीची किंमत माहित नाही. म्हणून ते जागृत कसं केलंय? ओम पकडलं, बीज पकडलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवाला साधायचं आहे, ओम पकड. ओम नमः शिवाय. शक्तीला पकडायचं आहे. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडा येई विच्चे. नवरात्र मंत्र शक्तीच्या नवरात्रीच्या पिरियडमध्ये लोक करत असतात. लक्षात का? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव. बीज लावलं त्याला. त्याचप्रमाणे गायत्री मंत्रामध्ये ओम भूर्भुवः स्वतस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. त्या मंत्रामध्ये शक्ती आहे, नामामध्ये शक्ती आहे. कशी उच्चार करायची गुरु किमिया सांगतात. मग काय म्हणतात? ये नाही खाना, वो नाही खाना, ऐसा नाही करणार. हे नियमबद्ध. म्हणून आपल्याला अगोदर काय शेप लायक करायला लागेल. लायक का पाहिजे? येथे पाहिजे जातीचे वेड्या गबाळाचे काम नाही. पहिल्या वर्गात मुलाला नाव नोंदणीला नेतात. पालक शिक्षक विचारतो, काय कहो म्हणे पाटील साहेब तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे? पाटील साहेब अशिक्षित असतात. 5-7 वर्षाचा असेल म्हणतात. काय म्हणतात? 5-7. 7 की 5? तुम्ही सांगा ना गुरुजी. म्हणे तुम्हीच लावा निर्णय. मुलगा तुमचा निर्णय गुरुजीने लावा. पण गुरुजीला ट्रेनिंग दिली असते, त्यांना ट्रेनिंग दिली असते. लाव रे कानाला हात. असं ज्या मुलाच्या कानाला हात लागला त्याला 7 वर्ष सुरू. 5 वर्षापर्यंत कानाला हात लागला असं वरती 7 वर्ष पाहून पहा. जे 5 वर्ष 4 वर्ष लेकर आदर 7 वरती असते त्याच्या कानाला हात लावतो. लावल्याबरोबर हा एक ट्रेन आहे, गुरुजी ट्रेन आहे. आणि लिहितं एक शाळा सुरू होण्याचे दिवस लिहितात ते 1/7. 7व्या महिन्यात 1 तारखेला शाळा सुरू होते, बरोबर 1/7 तारीख. मग ते वरचे अधिकारी ओळखून घेतात का ह्या मुलाचं जन्मतारीख पक्की नाही आहे, पण गुरुजीने परीक्षेत त्याला पास केला आहे, हा वयात बरोबर आलेला आहे, आई वडील अडाणी आहेत आणि त्यामुळे 1/7. लक्षात द्या. तशी परीक्षा केली जाते आणि परीक्षेमध्ये पास तर पास आणि त्यावर सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि म्हणून संतांनी सांगितलंय की काय करायचं आपल्यात आहे म्हणून सांगितलंय. कुठं? आपल्या देहातच देव आहे, त्याला कसे शोधन कराल ही किमिया सांगितली आहे. बराच वेळ घेतला आहे, थोडीशी वेळ उरलेली आहे. नंतर आरती केल्यानंतर मग हा प्रसाद घेऊन जाल आपण. थोडी प्रसाद पहा, तुमची जशी इच्छा. आपण दयालू सागर आहात. काय सांगितलंय? आपल्या देहात काय आहे? नांदे देहात देव अविनाशी, नांदे देहात देव अविनाशी, नांदे देहात देव अविनाशी, नांदे देहात देव अविनाशी, नांदे देहात देव अविनाशी. कार्य विसर पडला तुझी, कार्य विसर पडला तुझी, नांदे देहात देव
परमेश्वरी सत्ता आपल्या देहातच वास करीत असते. म्हणून हर देश में तू, हर बेस तू, मे तू, तेरा नाम अनेक तू एक. हे सर्व ठाई आहे, सर्व घटी व्यापक माझी सद्गुरू माऊली आहे, सर्वांमध्ये वास करते आहे. फक्त आपण जाणीव नसल्यामुळे आपण भ्रमात पडतो आहे, आणि त्याकरता ती जाणीव करून घ्यायची आहे, आणि त्याकरता सद्गुरूला शरण जाणे जरुरी आहे. ज्यांना सन्मार्गाला लागायची इच्छा असेल, आज थोड्या वेळात आरती होत आहे लगेच, तर एकदा नामस्मरण करून मग आरती करूया. काय ज्याची इच्छा असेल त्यांनी पुरुष वर्गाने डावीकडच्या रांगेमध्ये, माझ्या स्त्री वर्गाने उजवीकडच्या रांगेत बसावं. नामस्मरण झाल्यानंतर मग आरती करूया. बसूनच करायचं, फक्त टाळ्या वाजा. बाई मंडळीची टाळी जास्त असते की पुरुषांची, मला बघायचं बसते. कारण की हात आपले मोकळे आहेत, भजनामध्ये रंगून जा, म्हणू नका माझ्या बरोबर, माझ्या चालीला चाल द्या, साताला साथ द्या. जय जय सद्गुरु दीन दयाल, जय जय